नमस्कार मित्र, आपल्या नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की आपले बृहन्मुंबई पालिकेमध्ये शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतर जे पहिलं जे आपलं पेमेंट असेल किंवा पहिलं जे वेतन असतं ते किती असणार, आपलं या ठिकाणी बेसिक किती असणार, महागाई भत्ता किती असणार, टीएसए किती असणार आणि बाकीचे एचआरए घरभाडे किती असणार याच्या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार. तर या ठिकाणी आपण पाहूयात की किती होणार आहे. तर यासाठी आपण वेबसाईटवर जाऊया. या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपण आल्यानंतर या ठिकाणी टीचर टाईप आहे. तर यामध्ये प्रायमरी स्कूल टीचर यावरती जर क्लिक केल्याने आता सध्याला करंटचा जर विचार केला तर आपला डी आहे 55%. तर यावरती आपण कॅल्क्युलेट सॅलरीवरती ज्यावेळेस क्लिक करतोय आपण, तर या ठिकाणी आपलं जे काही शिक्षण सेवकाची जी पेमेंट आहे, पहिलं पेमेंट ते किती असणार किंवा काय, तर ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. या ठिकाणी बेसिक पे असणार आहे पहिलं 29,200. त्यानंतर डीए जो आहे तो या ठिकाणी 16,060 असणार आहे. एचआरए 8,760, टीए 2700. या ठिकाणी ग्रॉस सॅलरी जी असणार आहे त्यांची ती 56,720 असणार आहे. त्यानंतर DC1 किंवा एनपीएस डिडक्शन जे असेल ते साधारणतः 4,526 आणि इन हँड म्हणजे डिडक्शन होऊन जी सॅलरी भेटणार आहे त्यांना 52,194. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो प्रायमरीचे जे काही स्कूल टीचर म्हणजेच शिक्षण सेवक आहेत त्यांच्यासाठी आपण अशा प्रकारे पाहिलं. तर यानंतर आपण पाहू शकतो की समजा आपण सेकंडरीचे शिक्षण सेवक असेल, तर माध्यमिकचं शिक्षण सेवक असेल आणि त्या ठिकाणी डीए डी आपलं 55% आहे. तर कॅल्क्युलेट सॅलरी ज्यावेळेस आपण क्लिक करतो तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपलं बेसिक जे आहे त्यांचं, तर बेसिक आपण पाहू शकतो 35,400 असणार आहे. त्यानंतर डीए 19,470, एचआरए या ठिकाणी 10,620 असणार आहे. टीए त्यांचा 2700 असणार आहे आणि जी ग्रॉस सॅलरी जी आहे ती 68,190 एवढी असणार आहे. त्यानंतर DC1 किंवा एनपीएस डिडक्शन ते 5,487 असेल आणि त्यांच्या हातामध्ये डिडक्शन झालं जी सॅलरी येणार ती 62,703. अशा प्रकारे आपण प्रायमरी शिक्षक म्हणजेच प्रायमरी शिक्षक आणि माध्यमिक म्हणजे प्राथमिकचे जे शिक्षण सेवक आहेत त्यांची सॅलरी पाहिली आणि त्यानंतर आपण माध्यमिक जे शिक्षण सेवक असणार आहेत त्यांची या ठिकाणी सॅलरी किती असो, किती पहिलं पेमेंट पहिलं वेतन किती असणार, खूप साऱ्या मित्रांकडून कमेंट होतं की शिक्षण सेवक पूर्ण झालं तर पहिलं वेतन किती असणार. तर त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करता. व्हिडिओ आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशा प्रकारे आपण पाहू शकतो की जे सेकंडरीचं जे आहे ते साधारणतः 62,703 एवढं पेमेंट कॅश इन हँड असणार आहे. आणि त्यानंतर प्रायमरी टीचर जे आहेत, प्रायमरी टीचरचं जर कॅल्क्युलेट केलं आपण, तर ते या ठिकाणी जवळपास 52,194 अशा प्रकारची त्यांची एवढी सॅलरी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.